गुड मॉर्निंग. तर आपण आता निघालो आहोत मालशेजसाठी. थंबनेल वरून कळालंच असणार तुम्हाला की आपण कुठे चाललो आहे. तर आता वाजले आहे 5:30 आणि आता आपण अंधेरीमध्ये आहोत. तर JVL रूट आपला क्लिअर आहे. JVLR म्हणून तिकडून ठाणे मार्गे भिवंडी, मग भिवंडीवरून पुढे शहापूर वगैरे करून मालशेज घाटात जाणार. कल्याणवाला रोड एक चांगला नाही म्हणून आम्ही हा रोड घेतोय म्हणजे हा रोड घेतोय आम्ही रिव्ह्यूज बघितलेले, म्हणजे रिव्ह्यूज ना व्हिडिओ बघितलेले, तर लोक बोलत होते कल्याणचे रोड चांगले नाही. एवढं रिस्क कशाला घ्यायचं. म्हणून आम्ही हा ठाणे भिवंडी वरून शहापूर वगैरे करून माळशेज घाटातून जाणार. हा रोड थोडा पैकी चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. टंकी फुल केली आहे, पेट्रोल सगळं टाकलंय, लगेज वगैरे मागे बांधलंय. ऑल सेट टू गो. आता तर अंधारात काय दिसणार नाही. एकदा उजेड झाल्यावर तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. आता तर मुंबईतच आहे आम्ही. मुंबईमधून थोडं बाहेर निघाल्यावर आपण बघूया. शिट यार, मिक्स होते सगळं. पुढे अजून खूप व्ह्यूज बाकी आहे आपल्याकडे दाखवण्यासाठी. ये तो सिर्फ शुरुआत है बेटे, मंजिल अभी बहुत आगे. ये ट्रक्स ने हमें रुका के रखा है, जाऊच नाही ते ट्रक वाले. माझ्याकडे 2 बॉडीगार्ड आहे, एक पुढे आणि एक मागे आहे, मी मध्ये. ट्रक्स का कुछ भरोसा नहीं है भाई, कभी लेफ्ट राइट हो जाए ना, फिर हम लोग इधर से लेफ्ट राइट हो जाएंगे. ट्रक वाले झोपेत असेल आता. हॉर्न मारतो, ओव्हरटेक करते बाबा, नाहीतर येईल लेफ्टला, मला दाबून टाकेल. Weather is good, bike is good, road is not so good. वो सो गुड होने के लिए बहुत टाइम लगेगा. सगळे रायडर दिसतात आहे समोर. त्याच साईडला जात असतील, मालशेज वगैरे पुढे पुणे वगैरे कुठे भारी वाटतंय. अरे गाडीवाले जाम सतवतात, त्यांना सगळ्यांना ओव्हरटेक करायचं असतं. त्यांचे काय 4 चाके उडून जातात ते लोक. आमचे 2 चाके भाई, बघायला लागतं आजूबाजूला. एक तर हे मिरर, मिटीवर जे एवढे घाण मिरर आहे ना, एवढीशे काय दिसत पण नाही त्याच्यातून. तर आता आपण पोचलो आहोत नाश्त्यासाठी, नाश्ता करायला. तर शॉपचं नाव रेस्टॉरंटचं लिहिलं नाही, पण बघूया. श्री दत्त स्नॅक्स असं हे नाव आहे रेस्टॉरंटचं. हे आपले 3 बाईक, मेटिओर, KTM आणि एक्सपल्स आहे. चला तर मग
आता वाजले 8. नाश्ता करून झालाय आपला. थोडं आम्ही स्टे घेतलाय, तर आम्ही थोडा आराम केला. सकाळी आम्ही आलेलो ना, थोडा आराम केला आणि आता संध्याकाळी सनसेट पॉइंट बघायला जातोय. इकडून 19 किलोमीटर आहे आमच्या स्टे पासून. अर्ध्या तासात पोचू तिकडे आपण, काय जास्त लांब नाही आहे. मस्त घाट आहे, व्ह्यू तुम्ही बघू शकता, भारी व्ह्यूज आहे. रस्ते थोडे चांगले नाही तसे बघायला गेले तर, रस्ते थोडे वाईट आहे. ठीक आहे, आता व्ह्यू बघण्यासाठी रस्ते थोडे, अरे मिरर लूज झालाय. बघूया संध्याकाळी आपण परत हॉटेलमध्ये गेल्यावर आपण करू दुरुस्त. आपल्याकडे काय हत्यार आहे दुरुस्त करायचे, दुरुस्त करू आपण. काय व्ह्यू आहे बघा, रोड बघा ना मस्त. आजूबाजूला पूर्ण शेत आहे आणि मधून असा रोड चाललाय आणि समोर डोंगर बघा. काय व्ह्यू आहे इथे. ड्रोन असला असता ना माझ्याकडे, मजा आली असती ड्रोन असला असता तर. बघूया आपल्याला किती ट्विस्ट अँड टर्न्स भेटतात आहे. भाई लोकल, भाई काय डेंजर चालवतात यार इकडचं लोकल. अरे वा, विठ्ठलाची वारी जाते वाटतं, कोणती तरी वारी जाते. आपल्याला दर्शन भेटलं, चांगलंय. देवदर्शनाला जातात वाटतं. कल्याण तालुका, कल्याणवरून आले. बाप रे, एवढा लांबून चालत आले. तर आता आपण सनसेट पॉइंटला आलोय मालशेज घाटच्या. 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो व्ह्यू. सनसेट अजून झाला नाही, होईल थोड्या 10-15 मिनिटांनी. आपण टाइमलॅप्स लावूया. हेलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. पोर्ट्रेट में मत लेना, नहीं तो हैंग हो जाएगा. हाँ, पोर्ट्रेट में क्या होता है, सिर्फ वो चेहरा ही दिखता है.
काय होतं टाइमलेस वाटतं. भाई काय डेंजर रोड आहे यार इकडचे. रात्रीचे बघा तुम्ही बघू शकतात. खूप डेंजर वाटतात यार हे घाट. लाईट पण नाही काय नाही. बाजूला रिफ्लेक्टर लावले पण ते थोड्या ठिकाणीच आहे आणि रस्ते पण खूप खराब आहे. पाहू शकतात यार हे गाडीवाले एक तर एवढे घाण चालवतात ना. त्यांना चार चाक आहे त्यांना काय खड्ड्यात घातले तरी काय नाही यार. आमची वाट लागते इकडे. गाईज आपण आता थंब पॉइंटला आलो आहे मालशेज घाटचा. तर तुम्हाला एक असं व्ह्यू दाखवतो. हा मस्त वाटतं सकाळचं. काय सकाळी सकाळी मस्त सनराईज झाला आहे. आम्ही सनराईज बघण्यासाठी लवकर उठून आलो. आणि ते आमचं येणं सक्सेसफुल झालंय. आपल्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने बघायचं. आपल्या आता रिक्वायरमेंटला आपण फिट होत आहे का ते. मॅगी खातोय. पहाडो की मॅगी. यस एन्जॉय करूया मॅगी. व्ह्यू पण तुम्ही बघू शकतात. राईट साईडला माउंटन्स वगैरे. गुड मॉर्निंग. तर आज आपला दुसरा दिवस आहे ट्रिपचा. आम्ही काल आलेलो इकडे मालशेजला. मग इकडेच स्टे घेतलं. या रिसॉर्टचं नाव मालशेज मिस्ट आहे. आम्ही इकडे आता एक दिवसाचा स्टे केला. आम्ही बोललो ते वन डे रिटर्न खूप हॅक्टिक होतं. मग विचार केला स्टेच करूया. पहिल्यापासून बुकिंग केलेली आम्ही तशी. तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो कसा आहे 2 मिनटं. तर हे असं स्विमिंग पूल दाखवतो. असे कॉटेजेस आहे आणि इथे असा ह्या साईडला माउंटन व्ह्यू आहे. हा पूर्ण मालशेज घाटचा माउंटन व्ह्यू आहे. थोडं मालशेज घाटवरून लांब आहे बट ठीक आहे. स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला. मी सकाळी आंघोळ केली इकडे. स्विमिंग केलं थोडं. आंघोळ म्हणजे स्विमिंग केलं. तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो.
तरी स्विमिंग पूल आहे, तिथे आम्ही स्विमिंग केलं. ते व्ह्यू छान आहे इकडचा, रूम्स पण चांगले आहे. मला रूम दाखवतो. असं पूर्ण कॉटेजेस आहे, सगळे असे लाईनीत आहे. आम्ही असं प्री बुकच केलेलं, पहिलेच बुकिंग करून ठेवलेलं आणि बजेट फ्रेंडली पण आहे. तर म्हणजे इथे असे कॉटेजेस पण आहे आणि टेंट्स पण आहे. असे टेंट्स आहे, मग तुम्ही टेंटमध्ये पण राहू शकता. टेंटचे पण ऑप्शन आहे. आम्ही बुकिंग केलेलं त्याच्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता मॉर्निंगचा डे 2चा. तर ब्रेकफास्ट वगैरे सगळं आम्ही केलं. आता परत मुंबईला जाण्यासाठी निघतो आहे. आत्तापर्यंत ट्रिप चांगली चालू आहे. तुम्ही बघितले असेल व्ह्यूज मालशेज घाटचे, मी व्हिडिओमध्ये टाकले व्हिडिओमध्ये तसे. बाईक दाखवतो तुम्हाला, 2 मिनटं. आमची बाईक दाखवतो. पार्किंग इन द केस पार्किंग आहे बट कवर्ड नाही आहे. अशी गाड्या असेच ठेवायला लागणार. हे एंट्रन्स आहे आणि हे असं खेळण्यासाठी आहे. म्हणजे इकडे क्रिकेट वगैरे खेळू शकतो. टर्फ टाईप, टर्फमध्ये ग्रास असतं बट ते ग्रास नाही आहे. ते खेळू शकतो, म्हणजे व्हॉलीबॉल वगैरे नेट वगैरे लावून फुटबॉल वगैरे खेळू शकतो. ही आपल्याकडे एक्सपल्स आहे. नंतर ही माझी कझिन्सचीच आहे. आम्ही 3 कझिन, मी हा एक कझिनची आहे, ही माझी आहे आणि दुसऱ्या कझिनची आहे. KTM ॲडव्हेंचर 390 X मॉडेल आहे. तर आता लगेज वगैरे लोड करूया आणि निघूया. रेडी तर आहे सगळं, फक्त आता बंजी कॉर्ड वगैरे लावायला लागणार. ते मोठं टास्क आहे. बंजी कॉर्ड वगैरे सगळं लावूया आणि निघूया थोड्या वेळाने. अजून चेकआउट आता वाजले 2 मिनटं, तर 11 वाजले. बघूया 15-20 मिनटात आम्ही चेकआउट करू आणि निघू. तर आपण आता डायरेक्ट बाईकवर भेटूया. चला. हां, आणि लंचमध्ये काल आम्ही लंच आणि डिनर इकडेच केला. तर मील्सचे ते वेगळे द्यायला लागतात त्यांना, ते इन्क्लूड नसतं. आय थिंक ब्रेकफास्ट इन्क्लूड असतं नेक्स्ट डेचं. लंचमध्ये आम्ही 2 ऑप्शन होते, व्हेज नॉनव्हेज. आम्ही व्हेजच घेतलं कारण संकष्टी होती काल. तर व्हेजमध्ये पनीरची भाजी होती आणि डाळ राईस, पापड आणि बटाट्याची भाजी होती. एवढंच होतं. आणि संध्याकाळी मग नॉनव्हेज घेतलेलं. मी लेट जेवलो, जरा 12 नंतर जेवलो. विचार केला की 12 नंतर दुसरा दिवस चालू होईल, मग संकष्टी संपली असेल. मग आम्ही नॉनव्हेजमध्ये चिकन होतं आणि डाळ राईस वगैरे खाल्लं. आणि अंड्याचे ऑमलेट सांगितलेले त्यांना बनवायला. अंड्याचे ऑमलेट होते आणि पापड, डाळ राईस वगैरे, चिकन वगैरे खाल्लं. आणि आता बस. व्ह्यूज चांगले आहे, मस्त. तुम्ही बघितलं असेल पार्ट तो वाला पार्ट ज्याच्यात मी तो पॉईंट दाखवला असणार, सनराईज सनसेट. 2 मिनिट, कॅमेऱ्यावर काय लागलं. हां, सनराईज सनसेट पॉईंट आपण बघितले काल. आता काय बघण्यासारखं नाही इकडे. सगळं बघून तर झालं आहे आपलं. मध्ये सगळे वारी निघालेली रस्त्यात आपल्याला भेटलेले. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर वगैरे त्यांची वारी असते. ते चालून पूर्ण जर्नी चालत जातात. म्हणजे एक डेस्टिनेशन टू तिकडे मंदिरपर्यंत पूर्ण चालत जातात. पूर्ण म्हणजे त्यांचे प्रिपरेशन असतं. ते बघितलं आम्ही. आम्हाला रस्त्यात खूप असे म्हणजे दिसले. त्यांचा व्हिडिओ काढला आहे, मी टाकेला आहे ह्याच्या पार्टमध्ये साईडला कुठेतरी.
आणि व्ह्यूज तर भारी येतं. आता पण ऊन आहे, पण एवढं काय म्हणजे गरम फील नाही होत आहे. थंड प्लेझंटच वेदर. सकाळी मस्त वेदर होतं. क्विक अपडेट. तर आता आपण वज्रेश्वरी रोडलाच आहे आणि तुम्ही समोर बघू शकता माउंटन्स. भारी व्ह्यू आहे. आणि रोड आता चांगले केले वज्रेश्वरीचे, बोलू शकतो आपण. रोड आता चांगले आहे तसे तर. भाई घाट वगैरे पण मस्त, रोडचं काम झालंय आता बऱ्यापैकी. आणि ट्रॅफिक पण नाहीये. जर तुम्हाला पनवेल वगैरे त्या साईडला जायचं असणार ना, विरार वरून वगैरे वसईवरून, मग मी तुम्हाला हाच रूट प्रेफर करेल. भारी आहे. ट्रॅफिक पण नाहीये या रोडला. ट्रक्स वगैरेचं पण ट्रॅफिक नाही. नो झंझट. आय थिंक आज संडे म्हणून ट्रॅफिक नसेल, बट वीकडेजला माहित नाही ट्रॅफिक असतं की नाही. मला नाही वाटत एवढं असेल. ते आता मे महिन्याची सुट्टी वगैरे येईल ना, तेव्हा ट्रिप्स वगैरे येतात ना, तेव्हा लोक बाहेर पडतात. रविवारी जास्त लोक बाहेर पडत नाही या साईडला. आपल्याला ट्रॅफिक म्हणजे ते कर्जत वगैरे त्या साईडलाच भेटतं. तिथे रिसॉर्ट वगैरे जातात ना लोक स्टे साठी, तिकडेच भेटत. या साईडला ट्रॅफिक तर आम्हाला दिसत नाही. रोड तसा चांगला गेलाय बऱ्यापैकी. पहिला रोड खूप वाईट होता वज्रेश्वरीचा, पण रोडचं आता काम एकदम मस्त झालंय. तर आता 3 वाजले. आपल्याला मॅपवर दाखवते 1 आणि अर्धा तास. पुढून लेफ्ट दाखवते थोड्या वेळाने. चला तर मग गुड बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये असंच कोणत्या तरी राईड मध्ये. माझे कझिन्स होते ते एक अंधेरीला आणि एक कांदिवलीला राहतात. मग ते लोक तिकडून ठाणे वगैरे JVLR, एक JVLR रोड निघेला आणि एक ठाण्यावरून बोरोली वगैरे त्या रोड निघेले. मीच इकडे विरारला राहणारा वज्रेश्वरी रोडने आलो मी. चला